जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसीतील त्रुटीमुळे 7,000हून अधिक महिला लाभांपासून वंचित राहिल्याचं समोर आले। राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये देण्याचं आश्वासन दिल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात नियमितपणे ही रक्कम जमा होत होती। डिसेंबर अखेरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती। यासाठी महिला महा ई-सेतू केंद्रावर तसेच मोबाईलच्या माध्यमातून ई-केवायसी करत होत्या। मात्र ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडणे किंवा चुकीची माहिती भरली जाणे यामुळे अनेक महिलांच्या खात्यात हप्ता जमा झाला नाही। तर बाल विकास प्रकल्प विभागाकडे प्राप्त माहितीनुसार चोपडा तालुक्यात एकूण 7,616 महिला अपात्र ठरल्यात। यामध्ये ई-केवायसी त्रुटी असलेल्या 5,963 तर 65 वर्षावरील 1,217, 20 वर्षाखालील 367 आणि 6 तृतीयपंथी महिलांचा समावेश आहे। दरम्यान तालुक्यातील गावनिहाय यादी अंगणवाडी सेविकांना देण्यात आली असून यादीतील महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मॅडम, लाडकी बहिणीचे जे महिलांचे हप्ता बंद झालेला आहे, या असे तालुक्यात किती महिला आहेत आणि त्यासाठी आपण अंगणवाडी सेविकांना काय सूचना दिली? नमस्कार, मी बाल विकास प्रकल्प अधिकारी चोपडा 2। आमच्या इथं ज्या आता याद्या आल्या त्या ई-केवायसीमध्ये काही चुका घडल्यामुळे की त्यांनी ह्या योजनेचा आम्हाला लाभ नको आहे ह्या ऑप्शनवर टिक केल्यामुळे त्यांचं अपात्र झालेले असल्या कारणाने त्या अपात्र आहेत। त्याच्यामुळे त्या याद्या आम्हाला सर्वे करायसाठी प्राप्त झालेल्या आहेत। त्याच्यात आपल्या ई-केवायसीच्या 5,963 अशी यादी आहे आणि एजनुसार आमची 1217 अशी यादी आहे आणि ज्यांनी मेलचं हे सिलेक्ट केलेलं आहे ऑप्शन तशा 69 आहे। त्यामुळे त्यांचा आता गावनिहाय आम्ही याद्या प्राप्त करून दिलेल्या अंगणवाडी सेविकांना, त्या घरोघर तुम्हाला विचारतील आणि त्यानुसार तुम्ही पात्र आहे अपात्र आहे ते सिलेक्ट करतील आणि ज्या पात्र आहेत त्यांना नक्की लाभ देण्यात येणार आहे। धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे आज जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। परवा झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा दुर्दैवी निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली। दोंडाईच्यातही त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अजित पवार यांच्या सामाजिक आणि राजकीय योगदानाचा उल्लेख करत त्यांच्या निधनाने कार्यकर्त्यांसह राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। या श्रद्धांजली सभेत विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधीसह शेतकरी, कष्टकरी, हातमजूर, पत्रकार, वकील तसेच दोंडाईच्या शहरातील डॉक्टर वर्ग आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात 2 मिनिटांचं मौन पाळून दिवंगत अजित पवार यांना आदरांजली वाहण्यात आली। उपस्थितांनी त्यांच्या कार्याची आठवण काढत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं परवा 28 तारखेला सकाळी 9:15 वाजता एका विमान अपघातात दुःखद निधन झालं। सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला आणि राजकारणातला दादा माणूस, खरं म्हणजे माणूस गेल्यानंतर त्याने काय कमवलं, पैसे किती कमवले कोणी बघणार नाही। परंतु मी परवापासून बारामतीला होतो आणि कालचा तो जनसमुदाय आणि ते प्रत्येक माणूस ओसकाबोसकी रडत होता। अत्यंत विदारक दृश्य की आम्ही काय गमावलं, आमच्या हाताकडे काहीच राहिलं नाही असं हातबल होऊन लोक सुन्न होतं पूर्ण बारामती, पुणे। खरं म्हणजे माझं दुर्भाग्य आहे, मला 28 तारखेला दादांनी रात्री 8 वाजता भेटायला बोलवलेलं होतं आणि मी त्याच्यासाठी मुंबईसाठी निघालो होतो आणि ठाण्याजवळ गेल्या असताच मला बातमी कळाली। मी तसंच बारामतीला निघून गेलो। काम कसं करायचं, नाही करायचं असेल तर नाही होणार, पण करायचं असेल तर डायरेक्ट फोन लावणार, नाही तर डायरेक्ट सही करणार, असा एकमेव राजकारणातला माणूस होता। माझ्या वाईट प्रसंगात मला फार मोठी मदत केली, त्यावेळेस तुम्ही त्यांच्या पक्षातील होते। फार मोठी मदत या माणसाने केली आणि असा माणूस जाणं
परिवाराचं नुकसान झालं, बारामतीचं नुकसान झालं, पण संपुष्टाचं जे नुकसान झालंय ते कधीच भरून न निघणारं नुकसान झालेलं आहे. आणि असा मोठा माणूस, एक देव माणूस, दादा माणूस आपण गमावलेला आहे. आणि कार्यकर्त्यांना मी एकच विनंती करेन, डॉक्टर साहेबांनी सांगितलं की ते दादा जरी गेले असतील त्यांचे विचार ते सोडून गेलेले आहेत. हा विचार घेऊन राज्याची प्रगती झाली पाहिजे. त्यांचं काय स्वप्न होतं, हे राज्य कसं बनवायचं, हे स्वप्न उराशी बाळगून आपण सगळ्यांनी त्यांच्या विचारावर काम केलं पाहिजे, अशीच मी त्यांना बामणे ग्रामस्थांच्या वतीने आणि धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी असून या घटनेची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. जळगावमध्ये बोलताना गिरीश महाजन म्हणाले, अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. अशा दुःखद घटनेत कोणत्याही प्रकारचे राजकारण केले जाऊ नये. हा संवेदनशील विषय असून या प्रकरणाकडे मानवी दृष्टिकोनातून पाहिले गेलं पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलंय. विमान दुर्घटनेच्या कारणाची सखोल चौकशी केली जाईल आणि चौकशीतून जे निष्पन्न होईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलंय. मात्र चौकशी पूर्ण होण्याआधी कोणतेही आरोप, प्रत्यारोप किंवा राजकीय वक्तव्य करणं अयोग्य असल्याचं त्यांनी नमूद केलंय. अजित पवार हे राज्यातील महत्त्वाचं नेतृत्व होतं आणि त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी. त्यामुळे या काळात संयम राखून सर्वांनी शोक व्यक्त करावा आणि या घटनेचा राजकीय वापर टाळावा, असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलंय. काल सुषमानदारी देखील बोललं की उद्योग समानता जर कमी होती तर CCTV फुटेजमध्ये एवढं स्पष्ट का दिसत आहे, पण राष्ट्रवादीचे नेते यावर का बोलत नाही? मला वाटतं हा चौकशीचा भाग आहे आणि या विषयावर कृपा करून कुणीही राजकारण करू नये. आज दुसराच दिवस आहे आणि अशा विषयात ठीक आहे, चौकशी झाली पाहिजे. का झालं, कशामुळे झालं, कोणाचं दुर्लक्ष झालं, हा विषय ठीक आहे. पण काहीतरी संशय व्यक्त करायचा, काहीतरी पॉलिटिकली बोलायचं, मला वाटतं हे अतिशय अयोग्य आहे. या विषयावर कोणी बोलताना थोडं गांभीर्य लक्षात घेऊन विषयाचं बोललं पाहिजे. चौकशी सखोल होते. दिल्लीहून सगळ्या टीम त्या ठिकाणी आलेल्या आहेत, दिल्लीच्या टीम आलेल्या आहेत, सगळे त्या ठिकाणी काम व्यवस्थितपणे चाललेलं आहे. स्वतः मंत्री त्या खात्याचे त्या ठिकाणी होते, गृहमंत्री येऊन गेले. पण विनाकारण काहीतरी संशय तयार होईल अशा पद्धतीने कोणी बोलतो. काही वक्तव्य असे आहेत की ते राजकीय आहे. मला वाटतं एवढ्या गंभीर विषयामध्ये एवढ्या दुर्दैवी ही घटना आहे आणि त्यामध्ये मला असं वाटतं की थोडं आपण सांभाळून बोललं पाहिजे. बहुत दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा विलिनीकरण होईल अशा चर्चा रंगत आहेत आणि होणार असल्याचं सुद्धा अगोदर चर्चा होती. अजितदादांच्या काळातही 8 फेब्रुवारीला ती घोषित होईल असं सांगितलं जात होतं. तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय? मला वाटतं हा दोन्ही पक्षांचा विषय आहे. म्हणजे अजितदादा गट असेल आणि शरद पवार साहेबांचा गट असेल, हा त्यांचा दोघांचा विषय आहे. आता त्या संदर्भामध्ये काही आधी हालचाली सुरू होते असं आपण दाखवत होतो. तशा पद्धतीने काही मूव चाललेली होती. पण आता अकाली दादा आपल्यातून निघून गेलेत. खरं म्हणजे हे खरं नखन्य आहे, पण वस्तुस्थिती आहे. आता पुढे काय होतं या संदर्भामध्ये हालचाली होतील, पण मला वाटतं 2-3 दिवस तरी जाऊ द्यावे लागतील. सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे अशी आता मागणी पुढे येते. याकडे सगळं कसं बघतो? मला वाटतं हा राष्ट्रवादी काँग्रेसचा दादा गटाचा प्रश्न आहे. या संदर्भात आम्ही काही टिप्पणी करणं हे काही मला वाटतं योग्य होणार नाही. पण हा सर्वस्वी त्यांचा विषय. त्यांचे जे आमदार आहेत, त्यांचे सर्व नेते आहेत दुसऱ्या फळीतले, ते या बाबतीत विचार करतील, ठरवतील. माननीय मुख्यमंत्री महोदयांची मला वाटतं कारण आपण यातच बघितलं की भेटही घेतलेली आहे. जागतिक मला काही या विषयात माहिती नाही. काल मुख्यमंत्री महोदय मुंबईला गेले आणि मी पुण्याहून इकडे आलेलो आहे, जळगावला आलेलो आहे. भाजपने अजितदादांमध्ये 70,000 कोटींचे आरोप घोटाळ्याचे आरोप. मला वाटतं हे विषय हे आरोप मागे घ्यावेत अशी ही श्रद्धांजली ठरेल असं श्रद्धांजली. मला वाटतं या विषयामध्ये कुणीही राजकारण करू नये, मला असं वाटतं. म्हणजे आज दुसरा दिवस आहे आणि आपण काय काय बोलतोय काय नाही, तर याला थोडंसं आपण आपला कंट्रोल ठेवला पाहिजे, मला असं वाटतं. त्यामुळे 2-4-5 दिवस नंतर तुम्हाला काय बोलायचं ते बोला, पण आज दुसराच दिवस आहे आणि आपण काय बोलतो आहोत. मला वाटतं सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण केलंच पाहिजे का, आणि त्याची काही काळ वेळ असते की नाही, हा माझा प्रश्न खरा म्हणजे. तो अर्थसंकल्प आता देवेंद्र फडणवीस सादर करतील असे आहे. अर्थसंकल्प आज ते सांगणं कठीण आहे. अजून अधिवेशनाला वेळ आहे, म्हणजे लगेच उद्या परवा अधिवेशन नाही आहे.
तोपर्यंत अजून काय घडामोडी होतात, कशा पद्धतीने पुढची मंत्रिमंडळाची रचना होते, दादांकडे 3-4 खाते होते, ते कुणाकडे जातात, ते माननीय मुख्यमंत्री महोदय आणि राष्ट्रवादीचे नेते आहेत ते आज भेटलेले आहेत, ते ठरवतील. उपमुख्यमंत्री सहित अनेक खाते होते, पण मात्र ते खाते अजित पवार गटाकडे जाणार का इतर कोणत्या पक्षाकडे जाणार? असा मी काही पक्षाचा सर्व आहे का? तुम्ही मला हा प्रश्न विचारता म्हणजे किती चुकीचं खरं म्हणजे असं नाही आहे. मला वाटतं की आता या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री जे आहेत ते या संदर्भावरती आपले सभागृहाचे नेते आहेत, ते या संदर्भामध्ये चर्चा करून निर्णय घेतील. पण लाडक्या बहिणीमुळे राज्य मागे पडल्याचं केंद्रीय सर्वेक्षणामध्ये सांगितलं जात आहे आणि आर्थिक परिस्थिती बिघडली राज्याची असं म्हटलं जातं. पण खरं म्हणजे लाडक्या बहिणींना आम्ही 50 रुपये दर महिना देतो. त्यातून एक खरं म्हणजे जे बिचारे रंजले गांधलेले आहेत, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशा आमच्या भगिनींनासुद्धा त्यांनासुद्धा त्याचा फायदा मिळतोच आहे. ठीक आहे, थोडं इतके पैसे तिकडे गेल्यामुळे थोडाफार फरक, पण मला वाटतं तोही पडणार नाही. मी तर असं म्हणेन माननीय मुख्यमंत्री आमचे एवढे कुशल आहेत की त्या संदर्भामध्ये तीसुद्धा जी गॅप आहे तीसुद्धा ते भरून टाकतील. तिथे कुठेही काही फरक पडेल विकासावर. आपण बघतात किती विकासाची कामं झपाट्याने चाललेली आहेत, किती इन्फ्रास्ट्रक्चरची कामं या ठिकाणी राज्यामध्ये चाललेली आहेत. आपणच बघतात सगळ्याजवळ बघा, कुठे बघा, कुठल्याही क्षेत्रामध्ये बघा, अतिशय वेगाने कामं सुरू आहेत. थोडाफार फरक पडत असेल, पण त्यातूनही आमच्या भगिनींचा विकासच होतो आहे. ते गरीब आहेत, त्यांना खरं अर्थ गरजू आहेत, त्यांना गरज आहे, त्यांच्याकडे हा पैसा जातो ना, हा कुठे वाया जातो आहे. हा सुद्धा विकासच आहे खऱ्या अर्थी. गरीब माणसाला मदत 2 पैसे कर्ज मिळाले, 50 रुपये कर्ज मिळाले, तर हा सुद्धा विकासाचाच एक भाग आहे मला असं वाटतं. अपघातासंदर्भातल्या सर्व गोष्टी बाहेर पडाव्यात म्हणून राज्य सरकारने CIDच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आणि CIDच्या माध्यमातून तपास देखील सुरू झाला. मी म्हणत किंवा CID करू द्या, CBI करू द्या, झालं पाहिजे ना. अपघात झाला कसा हे कळायला पाहिजे. म्हणजे आम्ही पण अचंबित आहोत. मी त्या ठिकाणी धावपट्टी काल जाऊन बघितली, ॲक्शन तर स्थळावर त्या ठिकाणी गेलो की स्ट्रीप लागायच्या आधी विमान खाली कोसळलं कसं, मग ते वरतूनच काही बिघाड होता का? का ते जे दाखवलं त्या फोटोमध्ये असं तिरप होऊन गेलेलं होतं उतरताना अगदी 100 फूटवरती 200 फूटवरती. म्हणजे खरं वस्तुस्थिती काय, ब्लॅक बॉक्स काढलेला आहे, त्याच्यामध्ये काय आलेलं आहे, पण नेमकं काय झालं हे समोर आलं पाहिजे. अन्यथा याच्यामध्ये चूक कोणाची आहे, आता चूक असून कोणाला काही शिक्षा काही देता येत नाही, पण नेमकं चुकलं काय हे समोर आलं पाहिजे आणि पुढच्या वेळेला अशा दुर्घटना होणार नाहीत याची काळजी घेतली गेली पाहिजे. संजय राऊत म्हणतायत की भाजपचे जर दादावर प्रेम असेल तर त्यांनी 70,000 कोटीचे जे आरोप दादांवर केले ते माईक नीचे अर्पण करताना आपण सांगितलेलं की दादा काही चुकले तर मी त्यांच्याशी बोलायचो. नेमकं मागच्या भाषणामध्ये देखील त्यांनी भाजपवर आरोप नाही. ज्यावेळेला आरोप व्हायचे किंवा दादा त्याचे प्रवक्ते बोलायचे त्यावेळेला मी दादा सांगितलं की दादा थोडं थांबून थोडं जरा बोलायला नको. की दादांचं माझे खूप चांगले संबंध होते. कोणाला विचारा, त्यांच्या नेत्यांना सगळ्यांना विचारा, राष्ट्रवादीच्या दुसऱ्या पहिल्या दादानंतरच्या, तरी आपल्याला सांगतील. कॅबिनेटमध्ये सुद्धा दादा ना माझ्याविषयी बोलल्याशिवाय त्याची कॅबिनेटच पूर्ण होतो. विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही सोबत होतो किंवा विरोधात होतो. समोर असताना सुद्धा दादा माझ्याबद्दल काय काय बोलते तुम्हीच सगळं टी व्हीवर दाखवलेलं आहे. आणि नंतर मग आम्ही बाहेर आल्यावर खूप एकमेकांना ओढायचो, बोलायचो. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हेही खरं आहे. मागच्या वेळी दादा ज्यावेळेला खायच्या बाबतीत बोलले मी म्हटलं दादा आपण असं बोलू नका, आणि ते नाही, त्यांचे प्रवक्तेसुद्धा बोलायचे. उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुःखद निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेतृत्वाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व सुनित्रा पवार यांच्याकडे द्यावे अशी भूमिका मांडली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षासमोर नेतृत्वाचा या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व सुनित्रा पवार यांच्याकडे द्यावे अशी भूमिका मांडली. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षासमोर नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमधून सुनित्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याचं चिखलीकर यांनी सांगितलंय. तसेच उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी ही सुनित्रा पवार यांना द्यावी अशी भावना पक्षातील काही नेत्यांकडून व्यक्त होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर उद्या नांदेड येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे सर्वपक्षीय शोक सभेचं आयोजन करण्यात आलंय. या शोक सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शोक सभा स्थळाची पाहणी केली. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये आता नेतृत्वाच्या मुद्द्यावर उघडपणे मतं व्यक्त होऊ लागल्याचं चित्र दिसून येते. आमचे सर्वांचे हृदयस्थान, सर्वांचे नेते
या महाराष्ट्राचं भूषण आदरणीय दादांच्या जाण्यामुळं पूर्ण महाराष्ट्र पोरका झालेला आहे. कालच दादावर अंतिम संस्कार करण्यात आले आणि पूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालं. त्यामध्ये नांदेडची जनता आठवण विसरू शकणार नाही, कारण 25 तारखेला हिंदी चादरच्या निमित्तानं जवळपास पूर्ण दिवसभर दादा नांदेडमध्ये होते आणि तो क्षण पण नांदेडकरांनी अनुभवलेला आहे. त्यामुळं उद्या सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्याची सूचना काही आमच्या सर्वपक्षीय नेत्यांनी दिली. त्यामुळं या ठिकाणी सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. सुमित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा अशी मागणी होती. दादांच्या जाण्यामुळं जी काही पोकळी दादांच्या जाण्यामुळे जी काही पोकळी झालेली आहे ती जर भरून काढायची असेल तर आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांनीच नेतृत्व केलं पाहिजे अशी माझी देखील स्वतःची भूमिका आहे. आणि शेवटी पक्ष एकसंघ चालवायचा. शेवटी महाराष्ट्रामध्ये दादांनी जे कार्यकर्ते जपले त्यांना सगळ्यांना सामावून घ्यायचं. वहिनीवर दुःख जरी असेल, दुःखाचा डोंगर जरी असेल, तर त्यांनी स्वतः या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, राष्ट्रवादीचं नेतृत्व करावं ही भूमिका माझी निश्चित आहे. दादांच्या निधनापूर्वी वेग आला होता. असं आहे की आपण एकंदरीत महानगरपालिकेच्या निवडणुका जर बघितल्या तर काही ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्रितपणानं लढले. शेवटी निर्णय तो राष्ट्रीय पातळीवरचा होणार होता, परंतु माझी सुद्धा वैयक्तिक भूमिका हीच आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित यावेत आणि आज राज्याचं जे दादामुळे पोकळी निर्माण झाली ते नेतृत्व सुनेत्रा वहिनीनं करावं. विधानसभेनंतर 5 वेळेस दादा नांदेडला आले होते. विशेष लक्ष नांदेड होतं आणि तुम्ही पक्षवाढीसाठी केलं. मी स्वतःला भाग्यवान समजतो. कालही बारामतीमध्ये अनेक पक्षाच्या अनेक मान्यवरांनी माझ्यासोबत घाटेसाहेब होते, मोहन अण्णा होते, सगळीच मंडळी होती. ते सगळे असंच म्हणत होते किंवा काय नांदेड ओढेवर प्रेम होतं की तुम्ही बोलवलं नांदेडला आले नाहीत असं झालं नाही. आता विशेष प्रेम त्यांचं होतं हे मी सांगण्याची गरज नाही. तसंच प्रेम पवार कुटुंबियाचं देखील नांदेडवर राहील अशा पद्धतीची अपेक्षा आहे. नांदेडला विशेष बळ देण्याचं सूचक वक्तव्य होतं. बा शेवटी नेता आहे, नेत्यांनी ती भूमिका घेतली, पण महाराष्ट्राला बळ देणारा नेता गेला हे दुःख सगळ्यांच्या मनामध्ये आहे. असा नेता होईल का तो? हां, असा नेता आता होईल का? आता सुनेत्रा वहिनीच्या वेळ लागतो. एखादा नेता घडवायचा, एखादा कार्यकर्ता. आम्ही जर एखाद्या कार्यकर्त्याला नगरपालिकेला किंवा ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेला उभा करतो तर एकदम नाही करता येत. त्यांनी काही केलेलं काम त्याला उभा केल्याच्या नंतर यांनी तर आजपर्यंत महाराष्ट्र घडवण्याचं काम केलं तर त्यांनी काही एका दिवसात उभे राहिले नाही. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टीला वेळ लागेल, पण निश्चितपणानं वहिनी त्यांची जागा भरून काढतील असं मला वाटतं. अनेक वर्ष तुम्ही काम केलं त्यांच्यासोबत, दादासोबत. अशी कुठली आठवण आहे जी तुम्ही? एक आठवण असेल तर मी सांगितली असती. माझ्याकडे अशा हजारो आठवणी आहेत. कालच्या 25 तारखेच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सगळे मिळून होतो. विश्रामगृहामध्ये 1 तास दादांनी सगळ्या कार्यकर्त्यांच्यासोबत एवढ्या गप्पा मोकळ्या मारल्या. आमच्या माधव पावड्यांनी एक प्रश्न विचारला तर त्यांना हसत म्हणाले, हो साहेब मी करणार आहे. म्हणजे इतक्या दिलखुलासपणाने दादा सगळ्यांशी बोलत होते. तो मीच नाही तर दादांना त्या दिवशी जे जे भेटले, संतोषराव हंबर्डे भेटले, त्यांच्या खांद्यावर हात टाकून ते म्हणाले तुम्ही फार थोड्या मताने पराभूत झालात. आणि गाडीत बसल्यावर ते नसताना सुद्धा आम्हाला म्हणाले. म्हणजे एवढा सगळ्यांना दिलखुलास बोलणारा, मनामध्ये एखाद्या गोष्टीत कुठला राग आला तर लगेच विसरून जाणारा नेता मी असा बघितला नाही. त्यांचं नाव फक्त अजितदादा असू शकते. भेट झाली का? काय त्यांची काय परिस्थिती? परिस्थिती भावना बघा, शेवटी वडील आहेत ते. आपल्या डोळ्याच्या देखून मुलगा काय आणि पुतना काय जातो हे त्यांना बघावं लागते. हे सगळ्यात मोठं दुःख आहे. तरी पण पवारसाहेब हिमतीने आलेल्या सगळ्यांचं स्वागत करत होते. मी जाऊन चरण स्पर्श केले. मला देखील त्यांनी सांगितलं चिखलीकर तिकडे बसा. म्हणजे छोट्या छोट्या कार्यकर्त्यांची महाराष्ट्रभर ओळख असलेला नेता, देशभर ओळख असलेला नेता. त्यांची मनस्थिती सांगण्यासारखी नव्हती, परंतु सर्व यंत्रणा ते त्यांच्याच नियंत्रणामध्ये तिथं चालत नाही, ते शक्य नव्हतं.
10-15 लाख लोकांच्या वर समुदाय आणि तेवढ्या समुदायाला कंट्रोल करणं मला वाटते शक्य झालं नसतं. शोकसभा कधी आहे, कुठे आहे आणि किती वाजता? शोकसभा उद्या आपण 31 तारखेला शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये सकाळी 11 वाजताचा वेळ दिलेला आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांशी जवळपास माझं बोलणं झालेलं आहे आणि सर्व पक्षीय शोकसभा दादांच्या संदर्भानं आम्ही ठेवतो आहे आणि मला असं वाटतं की सगळेच जण या शोकसभेला येतील. प्रदेश स्तरावरून कोणी येते? नाही, आपण फक्त जिल्हा स्तरावर ठेवल्यामुळं आपण कोणाला बाकी निमंत्रित केलं नाही, फक्त जिल्ह्याच्या मंडळीला निमंत्रित केलं. उल्हासनगर महापालिकेत महायुती सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झालाय. महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटकडून अश्विनी कमलेश निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर उपमहापौर पदासाठी भाजपकडून अमर लुंड यांनी उमेदवारी अर्ज सादर केलाय. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली NDAचे सरकार असून राज्यातही महायुतीचे सरकार कार्यरत आहे. याच धर्तीवर उल्हासनगर महापालिकेत महायुतीची सत्ता यावी ही स्थानिक कार्यकर्त्यांचं दीर्घकालीन अपेक्षा होती. जरी निवडणुका सोबळावर लढवण्यात आल्या असल्या तरी उल्हासनगर महापालिकेतील सध्या स्थितीतील आकडे पाहता विरोधांकडे प्रभावी विरोध करण्याइतकी ताकद उरलेली नाही असं राजकीय परिस्थिती सध्या शहरात दिसून येते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर महापालिकेतील महायुतीचं सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. काय आझाद साहेब, महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही वेगळे होते, आज महापौर उपमहापौरसाठी एकत्र आले, काय सांगणार? केंद्रामध्ये NDAचं सरकार आहे. माननीय या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये NDAचं सरकार, त्याचबरोबर राज्यामध्ये देखील महायुतीचं सरकार, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचंच सरकार जे आहे, सत्ता जी आहे ती बसली पाहिजे ही इच्छा जी आहे प्रत्येक कार्यकर्त्याची होती. जरी आम्ही निवडणूक वेगवेगळ्या लढलो तरी या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जर आपण आकडे बघितले की इथे विरोध करायला विरोधकसुद्धा शिल्लक नाही अशी परिस्थिती जी आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी आहे. आज या ठिकाणी आनंद होतो आहे की आज माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये महापौर पदासाठी सौ निकम मॅडम आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी अमर लुंडजी हे दोन्ही जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी याचे उमेदवार जे आहे हे या ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, साई पार्टी, वंचित बहुजन आघाडी, RPI और कोई बचा है क्या और जे काय अपक्ष हे सगळे जे आहेत या सगळ्यांची सत्ता जी आहे ही या ठिकाणी बसलेली आहे. विरोधक जे आहे ह्या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये जे आहे आता विरोधक शिल्लक जे आहे ते राहिलेलं नाही. पूर्ण मॅन्डेट जे आहे हे या उल्हासनगरवासियांनी महायुतीला दिलेलं आहे. म्हणून आज महायुतीचे दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. येणाऱ्या 3 तारखेला या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये शिवसेनेचा महापौर बसेल आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर या ठिकाणी बसेल आणि भविष्यामध्ये चांगलं काम या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये ही दोन्ही मंडळी आणि त्याचबरोबर सगळे नगरसेवक जे आहे हे या ठिकाणी मिळून करतील. महापौर उपमहापौरचा फॉर्म्युला किती वर्षाचा ठरलेला आहे? आत्ता बघा, महापौर शिवसेनेचा झालेला आहे, उपमहापौर भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे. वरिष्ठ नेते शिंदे साहेब असतील किंवा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जे असतील हे दोघं जे आहे हे किती वर्ष कोणाचा महापौर होईल, कुठल्या कमिटीज कोणाला मिळतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे वरिष्ठ मंडळी त्या ठिकाणी ठरवतील. पण या ठिकाणी कोणाला किती वर्ष मिळेल त्यापेक्षा महायुती एकत्र मिळून काम करेल या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी हे महत्त्वाचं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील तेंडोली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र सध्या दिसतंय. निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महायुतीकडून थेट मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला जातोय.
तेंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आरती पाटील आणि पंचायत समिती मतदारसंघातून उमेदवार प्रियंका जळवी ह्या दोघीही घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेत आहेत. स्थानिक प्रश्न, विकास कामे आणि महायुतीच्या धोरणावर माहिती देत मतदारांशी थेट संवाद साधला जात असल्याचं सांगण्यात येतोय. ग्रामीण भागात वैयक्तिक संपर्कावर आधारित प्रचाराला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून त्यामुळे तेंडोली मतदारसंघात महायुतीची स्थिती मजबूत असल्याचं बोलले जाते. वातावरण चांगल्या प्रकारे दिसते, कारण आमच्या मतदारसंघाची बांधणी ही गेले कित्येक वर्ष संजयजी वेंगुर्लेकर आणि रणजितजी देसाई साहेब यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे झालेला आहे तेंडोली मतदारसंघ. आणि त्याची बांधणी अगदी सगळ्या गावांमध्ये चांगल्या प्रकारची कामं झालेली आहेत. त्यामुळे प्रचार करताना अशी भीती अशी वाटत नाही, कारण सीट ही नक्कीच येणार आहे. प्रामुख्याने कोणत्या कामावर, विकास कामावर तुम्ही भर देणार आहात या पूर्ण मतदारसंघामध्ये? एकंदर पाहता आपण म्हणतो की मानव विकास किंवा शाश्वत विकास वगैरे, पण आता पायाभूत सुविधांचं इथे खूपच हे दिसतंय. कारण गेले 10 वर्ष इथे आमदार आपल्या हक्काचे आमदार नव्हते किंवा खासदार नव्हते, जिल्हा परिषद सदस्य सुद्धा. म्हणजे त्याच्यामुळे पायाभूत सुविधा एकंदरीत बघितलं, रस्ते, ब्रिज असतील, पायवाटा असतील, तर तिथे कुठेतरी आपल्याला असं कमी दिसतंय विकास. त्या दृष्टीने मी नक्कीच प्रयत्न करीन की पहिले रस्ते आधी मजबूत हे केले पाहिजेत. तुमचा राजकारणातला अनुभव सुद्धा इथे चांगला तुम्हाला कमी येणार आहे, कसं पाहता एकंदरीत त्याकडे? मी गेले 18-19 वर्ष राजकारण आणि समाजकारण यामध्ये आहे. आणि विशेष म्हणजे मी आंदुर्ले गावाची 5 वर्ष सरपंच, उपसरपंच 5 वर्ष, तसेच ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीची संचालक आणि आता विद्यमान सुद्धा मी ग्रामपंचायत सदस्य आणि विविध कार्यकारी सोसायटीची संचालक आहे. आणि मी भारतीय जनता पार्टीची 5 वर्ष तालुका अध्यक्ष म्हणून सुद्धा महिला मोर्चाचं काम पाहत आहे. त्यामुळे त्याचा अनुभव आहे. कारण मी त्याशिवाय यशोदा म्हणजे पंचायत राज विषयाची मास्टर ट्रेनर म्हणून गेली 14 वर्ष काम करते, की जे निवडून आलेले सरपंच सदस्य असतील त्यांना मी ट्रेनिंग देण्याचं यशोदा मार्फत हे आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत. महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गट यांच्या हर्षाली धविल चौधरी यांनी, तर उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज सादर केलाय. उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार श्रीकांत शिंदे, मनसे नेते राजू पाटील, आमदार राजेश मोरे, भाजपचे दीपेश म्हात्रे यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही उमेदवारी दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मनसे नेते राजू पाटील यांचा विशेष आभार व्यक्त करण्यात आले. मनसेने केडीएमसी मध्ये महायुतीला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. तर केडीएमसी मध्ये आधीच शिवसेना भाजपची मोठी संख्याबळ असून त्यात मनसेच्या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद अधिकच वाढली आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता महापौर आणि उपमहापौर पदासाठीचे उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. MMRच्या रिझनमध्ये महायुतीचे महापौर आणि उपमहापौर विराजमान होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय. महापौरपदी मी जे मला पक्षाने विश्वास दाखवला त्यासाठी मी धन्यवाद करते. आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, आमदार विश्वनाथ भोईर साहेब, आमदार राजेश मोरे साहेब, आमचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे साहेब, आमचे गटनेते राणे साहेब यांनी सगळ्यांनी पक्षाचे जेवढे श्रेष्ठ आहेत नगरसेवकांनी आणि जनतेने जो माझ्यावरती विश्वास ठेवला आहे त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद करते. आणि एक महापौर पदावर जेव्हा मी विराजमान होणार आहे त्यावरती जो जनतेचा जो काही विश्वास आहे त्या विश्वासाला नक्कीच मी तडा जाऊन देणार आणि पक्षाने जो विश्वास दाखवला त्यासाठी धन्यवाद. निवडणुकीसंदर्भात महापौर पदाच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडून हर्षाली चौधरी आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीचे राहुलजी दामले या दोघांनी नामांकन फॉर्म, उमेदवारी अर्ज जो आहे हा दाखल केलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या दोघांनी इथे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मी खास करून मनसेचं राजू पाटील आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांचा देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी महायुतीला पाठिंबा या ठिकाणी दिला आणि एक मोठी ताकद या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये
शिवसेना भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी होतीच, पण त्यामध्ये आता मनसेची भर देखील पडलेली आहे. मनसेची साथ देखील महायुतीला आहे. एक मोठी ताकद या ठिकाणी उभी राहिलेली आहे. येणाऱ्या 3 तारखेला महापौर पदाच्या उमेदवार किंवा उपमहापौर पदाचे उमेदवार जे आहेत हे बिनविरोध या ठिकाणी निवडून येतील असा पूर्ण विश्वास जो आहे तो या ठिकाणी आहे. या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचं देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. एकनाथजी शिंदे साहेबांचं धन्यवाद व्यक्त करतो की आज ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल, ठाणे असेल, हे पूर्ण MMRमध्ये सगळीकडे सर्वीकडे महायुतीचेच महापौर आणि महायुतीचेच उपमहापौर जे आहे हे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते बसणार आहे. राहुलजी, आज पुन्हा एकदा पक्षाने आपला विश्वास टाकलेला आहे. उपमहापौरपदाची माळ आपल्याकडे हे जो आजची मला संधी दिली आहे याच्याबद्दल माननीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, रवींद्रजी चव्हाण आणि खासदार श्रीकांतजी शिंदे या सगळ्यांचे मी आभार मानेन. जो विश्वास माझ्यावर टाकून ही जबाबदारी दुसऱ्यांदा माझ्यावर दिली आहे, ती जबाबदारी देण्यामागे निश्चित काही कारणं असतील आणि ती कारणं जी असतील किंवा ज्यासाठी मला ही संधी दिली त्याचं सोनं करण्याचा मी निश्चित प्रयत्न करीन. 5 वर्ष लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ज्या काही विकासामधल्या नागरिक आणि प्रशासन याच्यामधल्या ज्या काही उणिवा राहिलेल्या आहेत त्या दूर करण्याचा पहिले आम्ही पुढच्या 2-3 महिन्यामध्ये प्रयत्न करू आणि जो विकासाला थोडीशी गती द्यायची आहे ती पुढच्या 2-3 महिन्यामध्ये निश्चितपणे देऊ. आपला चांगला अनुभव आहे. कोणत्या विकास कामाला कोणते काम महत्त्वाचं राहील? नाही, आता पहिले 3 तारखेला निवडणुका होतील. सगळा आढावा अधिकाऱ्यांसोबत घेतला जाईल आणि तो आढावा घेतल्यानंतरच आपण या विषयावर पुढच्या गोष्टीमध्ये भाष्य करू. थँक्यू. नांदेड शहरातील तरोडा बुद्रुक आणि सांगवी परिसरात विमानतळ रस्त्यालगत विकसित होत असलेल्या गार्डनच्या सर्वांगीण विकासासाठी आज ज्येष्ठ नागरिकांनी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. ज्येष्ठ नागरिक आनंद कल्याणकर यांच्या नेतृत्वाखालील गार्डनमधील ओपन जिम समोर हे आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाच्या वतीने गेल्या 10 महिन्यापासून गार्डन विकासाचं काम सुरू असून दररोज शेकडो नागरिक येथे फिरण्यासाठी येत आहेत. मात्र गार्डनचा विस्तार वाढत असताना सुरक्षितता, देखभाल आणि व्यवस्थापनाच्या समस्या निर्माण झाल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. गार्डन परिसरातील लोखंडी जाळी, नियंत्रित प्रवेशद्वार, CCTV कॅमेरे, लाईट्स, नियमित स्वच्छता, कर्मचारी नियुक्ती, वाहनांना बंदी तसेच महिला बालकांसाठी सुविधा आणि शौचालयाची मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांकडे जिल्हा अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण महात्मा गांधी पुण्यतिथी दिनी करण्यात आले. तर प्रशासनाने निवेदनाची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे. एकूण आमच्या 29-30 मागण्या आहेत. त्यापैकी मूलभूत मागण्या आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातून लोक खूप सतर्क झालेले आहेत. जवळपास या मॉर्निंग वॉक साठी 3,500-4 हजार लोक सकाळी येतात आणि सायंकाळी 2,000-2,500 हजार लोक या ट्रॅकवर येतात. तर मागण्यांमध्ये ही प्रमुख मागणी आहे की इथं गाजर गवत आणि वेगवेगळ्या बारीक बारीक फुलांचं तण निर्माण झालेलं आहे. त्याचं मेंटेनन्स बरोबर वेळेवर होत नाही आणि मग काय होतंय की हे फुलं आलेत त्याला आणि ते फुलं जे आहेत गाजर गवत आहेत त्याच्यामुळं गाजर गवतामुळं बरेच लोकांना स्किनचे प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणजे आपण आरोग्य सुदृढ करण्यासाठी येत असताना आरोग्य बिघडण्याची शक्यता जास्त निर्माण झालेली आहे. इथं ट्रॅकमध्ये जे झाडं झुडपं लावलेली आहेत शोभेची तर त्यावरही खूप कीटक पडलेले आहेत आणि प्रत्येक पिकावर हिरवळीवर हे नैसर्गिकरित्या वेगवेगळे बारीक 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 कीटाणू पडत असतात. मग अशा वातावरणामध्ये फिरत असताना चांगला माणूस सुद्धा आजारीच पडण्याची शक्यता जास्त आहे. व्हायरस जे आहेत ते अंगामध्ये जाऊ शकतात. तर त्यासाठी गार्डन मेंटेनन्स करत असताना त्याला फवारणीची गरज आहे. हिरवगार हिरवळ राहण्यासाठी त्याला पाण्याची गरज आहे आणि याच्यामध्ये निर्माण झालेलं तण ते काढण्याची सुद्धा गरज आहे. याशिवाय गेल्या 6 महिन्यामध्येच इथं दोन्ही बाजूने रस्ता तयार करण्यात आलेला आहे. परंतु या वॉकिंग ट्रॅक या रस्त्यावर सिमेंट पेवरचे रस्ते केलेत ते दबून गेलेले आहेत. कित्येक लोकांना सकाळी अंधारात 4 वाजता चालता येत नाही. अनेक लोक इथं पडलेले मी पाहिलेले आहेत, त्यांना उठवलेले आहे, मदत केलेली आहे.
पावसाळ्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात 2-2 दिवस साचलेलं राहतंय. त्यानंतर इथं बाथरूमची सोय नाही आणि जे गार्डन सुरक्षित राहण्यासाठी आमचं तर म्हणणं आहे की जेव्हा गार्डन सुरू केलं विकसित करण्याला त्याच्या अगोदर जाळी लावायला पाहिजे होती, संरक्षण भिंत लावायला पाहिजे होती. म्हणजे हे गार्डन चांगल्या प्रकारे टिकलं असतं. आणि सायंकाळच्या वेळेला खूप मोटरसायकली आणि स्कूटी इथं चालवतात. येणाऱ्या वृद्ध माणसांना धक्का लागतो, पडतात. ते बंद केलं पाहिजे. हे यवतमाळ जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी पूर्ण करूनही तब्बल 58,000 महिलांची आर्थिक मदत थांबवण्यात आल्याचं समोर आलंय. महिला आणि बाल कल्याण विभागाने या संदर्भात तयार केलेला अहवाल राज्य शासनाकडे सादर केला असून त्यानुसार संबंधित प्रकरणाची गृह चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या चौकशीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर देण्यात येणार असून पुढील 4 दिवसात त्याचा अहवाल महिला आणि बाल कल्याण विभागाकडे सादर करावा लागणार आहे. या अहवालानंतरच संबंधित 58,000 महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र की अपात्र हे निश्चित होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे 6,19,000 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. त्यांच्या खात्यात आतापर्यंत 17 हप्ते जमा झाले होते. मात्र 18वा हप्ता 58,000 महिलांच्या खात्यात जमा न झाल्याची मोठी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. दरम्यान रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेक महिलांचे नावे यादीतून वगळल्या गेल्याचा दावा करण्यात येत असून पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची मागणी महिला व बाल कल्याण विभागाकडे केली जात आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींमध्ये चिंता आणि अस्वस्थता वाढली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 58,000 लाभार्थ्यांची यादी आम्हाला महिला बालविकास विभाग यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. ह्या याद्या आम्ही तालुका वाईज डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहे. प्रत्येक तालुक्याचा बालविकास प्रकल्प अधिकारी यांना संबंधित याद्या आम्ही प्रोव्हाइड केलेल्या आहे आणि अंगणवाडी ताई यांच्याकडून ते संबंधित याद्यामधील जे लाभार्थी आहे त्या लाभार्थींची ते पडताळणी करतील आणि पडताळणी करून ते आम्हाला याद्या सादर करतील आणि त्यानुसार त्या याद्या आम्ही मंत्रालयाला पाठवणार आहोत. 6,19,000 इतक्या लाभार्थ्यांना लाभ ऑलरेडी वितरित केलेला आहे आणि आता 58,000 लाभार्थ्यांची यादीची जी पडताळणी चालू आहे ही पडताळणी येत्या आठवड्यामध्ये कंप्लीट होण्याची अपेक्षा आहे आणि याद्या प्राप्त होताच आम्ही संबंधित विभागाला त्या याद्या पाठवू. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आज पक्षाच्या कार्यालयात दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होताना दिसून आलेत. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्षात शोककळा पसरली असून विविध नेते त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करत आहेत. यावेळी सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. कार्यालयात उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काही क्षण मौन पाळून दिवंगत नेत्याला आदरांजली अर्पण केली. अजित पवार यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.